पिंपळदरीमध्ये विजयाची खात्री आहे का तुम्हाला? बुरके साहेब ते माझी सहकारीच आहे, त्यामुळे मी त्यांना काही असं ऑपोजिट माझे मानत नाही. नाही, पण बांगर साहेबांनी आव्हान दिले ना. बांगर साहेबांनाही माहिती आहे हं. की डॉक्टर सतीश पाचपुते हा सामान्यांसाठी लढणारा कार्यकर्ता आहे. टारफे साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात गेले तेव्हा हो. तुमच्या मनात काही विचार आले नाही का? त्यांनी आवड म्हणून किंवा असं म्हणून त्या पक्षात गेले नव्हते. हं. त्या दरम्यान त्यांच्यावर अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या राजकीय. तुमच्याकडे एक आदिवासी नेता म्हणून बघितलं जातं. आदिवासी नेता एवढीच ओळख पुरेशी आहे असं तुम्हाला वाटतं? तर मी मुख्यतः शिव फुले शाहू आंबेडकर आणि बिरसा मुंडा यांच्या विचारांचा अनुयायी आहे. पाचपुते साहेबांना लोकांनी लोकवर्गणीतून गाडी घेऊन दिली. हिंगोलीवरून बसने बाळापूरपर्यंत बसने जात. बरोबर. आणि आज जी माझ्याकडे जी गाडी आहे, हं, हं, हं. ती या सर्व बांधवांनी सर्व निधी जमा करून हं. ती मला माझ्यासाठी मला दिली. तर लोकांनी सतीश पाचपुते हाच पर्याय का बरं निवडला? सतीश पाचपुतेनं आजपर्यंत लोकांचे सुखदुःख समजून घेऊन तिथं काम करणार आहे. व्हिडिओच्या सुरुवातीलाच राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना इब्लिसच्या टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली. सर, तुमच्या अजितदादांविषयी काही आठवणी असतील तर आम्हाला शेअर करा. नक्कीच स्वर्गीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मी सर्वप्रथम श्रद्धांजली अर्पण करतो. आणि एवढा करारी आणि निर्भीड आणि स्पष्ट अशा प्रकारे जो नेतृत्व होतं राज्यातलं, ते जाण्याने राज्यामध्ये फार मोठी हानी झाली. कारण आपण बघितलं असेल की सातत्याने राज्याचं अर्थ खातं सांभाळणं हे काही साधी गोष्ट नाही. बरोबर. आणि स्पष्टपणे सांगणं की कोणत्या योजनेमध्ये राज्य या ठिकाणी आर्थिक याच्यामध्ये चाललेलं आहे, नुकसान होत आहे, हे सांगणं पण एक प्रकारे राजकारणाला जमलं पाहिजे. बरोबर. आणि ते सांभाळण्याचं आणि या पद्धतीने राज्याला खऱ्या अर्थानं सांभाळून घेण्याचं जे आपण बघतो, आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम करण्याचं काम या ठिकाणी अजितदादांनी केलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारचं नेतृत्व जाणं हे म्हणजे महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. आणि महाराष्ट्र कसा आपण यापुढे म्हणजे कशा प्रकारे वाटचाल आपली राहील तर खूप म्हणजे हे बघूनच खूप भीती वाटते. आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रदेश सचिव आणि स्वर्गवासी राजू सातव यांच्या तालमीत वाढलेले सतीशजी पाचपुते. नमस्कार सर. इब्लिस न्यूजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. पहिला प्रश्न माझा हा आहे की चांगलं डॉक्टर होणं किंवा वकील होणं हे सगळ्यांचं स्वप्न असतं. तुम्ही एक चांगले डॉक्टर होते. चांगले डॉक्टर राजकारणात का बरं आले? तुम्ही चांगला प्रश्न या ठिकाणी विचारला, कारण की मी हिंगोलीमध्ये प्रॅक्टिस करत होतो. आणि मी या ठिकाणी दवाखाना होता. त्यावेळेस अनेक पेशंट ग्रामीण भागातून पण येत होते. मग ते आल्यानंतर म्हणत होते की माझं MSCB मध्ये माझं काम आहे. माझं या ठिकाणी त्यावेळेस काय होत होतं की मोठ्या प्रमाणामध्ये लोड शेडिंग आणि ट्रान्सफॉर्मर मिळत नव्हते आणि शेतकऱ्यांना खूप अडचणीत होत्या. मग तो येत होता, भेटून जात होता. मग त्याला परत विचारल्यानंतर तो सांगत होता माझं आजही काम नाही झालं. मग त्यावेळेस मला असं वाटलं की आपण त्याच्यासोबत जाऊन तर बघू. बरोबर. मग मी संबंधित अधिकाऱ्यांशी माझं भेटणं चालू केलं. आणि त्यावेळेस अधिकारी पण मला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत होते. आणि त्या संबंधित शेतकऱ्यांचा प्रश्न निकाली लागला. मग त्यामुळे तो शेतकरी अनेक शेतकऱ्यांना घेऊन येणं की माझं डीपीचं काम, माझं ट्रान्सफॉर्मर मिळवून देण्याचं काम यांनी केलं. बरोबर. किंवा कोण्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशनचा विषय असेल तर डॉक्टर साहेबांनी केला. त्यामुळे मला प्रॅक्टिस करताना हेही विषय मला या ठिकाणी बघण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली. आणि मी सातत्याने याच्यामध्ये पण मग जे काही करता येईल, कोणी हॉस्पिटलमध्ये सिव्हिलमध्ये असेल, मग त्याला काही कळत नसेल, त्याला नांदेडला पाठवायचं असेल, त्याला संभाजीनगरला पाठवायचं असेल, तर या माध्यमातून मी यामध्ये सातत्याने या ठिकाणी राहिलो. बरोबर. आणि या माध्यमातून समाजकारणामध्ये मी प्रवेश केला. आणि हे करताना मग हे काम जे बघितलं तर ते आदरणीय स्वर्गीय संसद रत्न राजूजी सातव साहेब, तसेच आदरणीय माजी आमदार डॉक्टर संतोषरावजी टारफे साहेब यांनी बघितल्यानंतर त्यांनी मला राजकारणामध्ये येण्याची संधी दिली. आणि या माध्यमातून मला पोत्रा सर्कलमध्ये मला जिल्हा परिषदेची निवडणूक लढण्याची संधी मिळाली. आणि त्या ठिकाणी तेथील सर्व जनतेच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी मी 2017 ते 2022 यामध्ये या सर्व पोत्रा सर्कलच्या जनतेच्या माध्यमातून मी जिल्हा परिषद सदस्य होऊ शकलो. बरोबर. या माध्यमातून माझा अशा पद्धतीने राजकारण. सातव साहेबांची आपली पहिली भेट कशी होती? सातव साहेब ज्यावेळेस मी त्यांना पहिल्यापासून बघत होतो, पेपरमध्ये वाचत होतो. आणि एक चांगला नेता आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे, राष्ट्रीय पातळीवर काम करतो. पण त्यांच्याशी मी संपर्कात नव्हतो. पण माझी जी अनेक आंदोलन असायचे
वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये, शिक्षणाच्या बाबतीमध्ये, तर त्यांना लक्ष राहायचं. हम्म, मग काही आंदोलनाच्या मध्ये ते मला स्वतंत्र आम्ही भेट झाली हम्म, आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुमचे कोणते विषय आहेत. बरोबर. मग त्यांना सांगितलं की बाबा आपलं शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहाचा विषय आहे, हम्म, आदिवासी प्रकल्प कार्यालय किनवटला आहे, हम्म, तर येथील बांधवांना ते एक एक फॉर्म भरायचं असेल किनवटला जावं लागते. बरोबर. आणि त्यांनी ते समजून हा विषय घेतली. हम्म, त्यामुळे त्यांच्यामध्ये समजून घेण्याची फार मोठी क्षमता होती. बरोबर. हा, की पुढच्या व्यक्तीला काय म्हणायचं आहे. हम्म. आणि मग त्या पद्धतीने त्यांनी ते सर्व विषय हाती घेतले. मग तुम्ही काँग्रेस पासून सुरुवात केली की काँग्रेसच्या अगोदर कुठल्या संघटनेत वगैरे काम केलं? नाही, मी आधी पहिल्यांदा आदिवासी योग कल्याण संघटना म्हणून एक चळवळ होती, सामाजिक संघटना आहे. बरोबर. त्या संघटनेमध्ये मी काम करत होतो. हम्म, आणि त्यामध्ये मग नंतर आदरणीय सातव साहेब, आदरणीय टारबे साहेब हम्म, हम्म, या माध्यमातून मग नंतर मी काँग्रेसशी या ठिकाणी जोडल्या गेलो. बरोबर. काँग्रेस जोडल्यानंतर तुम्हाला कुठल्या पक्षाचं किंवा कुठलं पद वगैरे दिलं का काँग्रेस? माझ्या ज्या पद्धतीने मी काम करत होतो लोकांचे आणि अनेक प्रश्न मी सातव साहेबांकडे मी घेऊन जात होतो, अनेक बरोबर. विषय. हम्म, त्यावेळेस त्यांनी एक लक्षात घेतलं की हा एक शिकलेला मुलगा आहे, डॉक्टर आहे हम्म, आणि याला प्रत्येक प्रश्नांची जाण आहे, हम्म, हे त्यांनी समजून घेतलं सातव साहेबांनी. बरोबर. आणि त्यांनी मला लगेच या ठिकाणी आपल्या कळमनुरीमध्ये प्रकल्प कार्यालय जे आलं, आदिवासी प्रकल्प कार्यालय, हम्म, हम्म, त्या ठिकाणी मला अशासकीय सदस्य म्हणून त्यांनी हम्म. पहिल्यांदा त्या ठिकाणी नेमणूक केली. म्हणजे पहिली संधी पहिली त्यांनी संधी तुम्हाला मला दिली. त्या माध्यमातून मला मिळाली. हम्म, हम्म, हम्म. सातव साहेब म्हणजे अगदी राजहंसासारखं चांगल्या पदार्थ तरी टिपतात. येस. सातव साहेबांमधला कुठला गुण तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो? सातव साहेबांमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हम्म, ते आम्हाला सांगत होते की तुम्ही हे शिकलं पाहिजे. हम्म, जर कुठली बैठक असेल, आणि सगळ्यात अजूनही सांगायचं तुम्हाला हम्म, की ज्यावेळेस सातव साहेब लोकसभेला निवडून आले, हम्म, त्यांनी त्या ठिकाणी असणारे जिल्हा नियोजन व संनियंत्रण समिती हम्म, दिशा हम्म, यामध्ये मला त्यांनी सदस्य म्हणून घेतलं. हम्म, आणि त्यावेळेस ज्यावेळेस मीटिंगला जाताना हम्म, ते मला आवर्जून सांगायचे, हम्म, मीटिंग आज आहे, तू बुकलेट वाचून घे, बरोबर. आपल्याला कोणते कोणते विषय घ्यायचे, हम्म, आपण बसूया, रेस्ट हाऊसला ये. हम्म, हम्म, म्हणजे त्यांना आपल्या जिल्ह्याच्या बाबतीमध्ये हम्म, जी तळमळ होती, हम्म, आपण कुठले विषय घेतले पाहिजे, कोणते विषय मार्गी लागले पाहिजे, बरोबर. शेतकरी बांधवांचे कोणते प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे कोणते प्रश्न आहेत, हम्म, तर हे अगोदरच ते मीटिंगच्या अगोदर पूर्ण अभ्यास त्यांचा असायचा. हम्म, हम्म, आणि पूर्ण प्रशासनावर त्यांचं वचक राहायचं. आणि त्या मीटिंगला मला संधी असायची, बरोबर. तर त्यामुळे मी जवळून बघत होतो की अतिशय स्पष्टपणे आणि पाठपुरावा करून हम्म, आणि अतिशय प्रेमाने, विशेष म्हणजे हम्म. सगळ्यांना पटेल अशा पद्धतीनं ते आपल्या जिल्ह्यातले प्रश्न ते मार्गी लावत होते, आणि हे बघून आम्हाला खूप आनंद राहायचा. एखादा असा किस्सा आहे का तुमचा आणि सातव साहेबांचा जो जो किस्सा तुम्हाला खूप काही शिकवून गेला? एक म्हणजे एक प्रश्न आहे की ज्यावेळेस मी जिल्हा परिषद सदस्य होतो बरोबर. आणि काही निधी हम्म, जो आहे आमचा, हम्म, तो या ठिकाणी जिल्हा नियोजन जो अधिकारी आहे, हम्म, डीपीओ, हम्म, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग ऑफिसर, त्यांनी हम्म, काय केलं होतं हम्म, की त्यावेळेसच्या ज्या पालकमंत्री मॅडम होत्या, वर्षाताई गायकवाड मॅडम, हम्म, आणि आपले खासदार साहेब, सातव साहेब यांनी हम्म, तो निधी मला मंजूर केला होता माझ्या सर्कलमध्ये. हम्म, हम्म, तर त्या निधीच्या संदर्भात काय झालं होतं की यांनी सांगितलं होतं की प्लॅनिंग ऑफिसनं सांगितलं की मी तो निधी देऊ शकत नाही, हम्म, सध्या थोडी अडचण आहे, हम्म, आपण पुढच्या टर्मला बघू. बरोबर. तर मी त्यावेळेस सातव साहेबांना सातव साहेब दिल्लीला होते, मी त्यांना SMS केला हम्म, की साहेब असं असं झालं, मला ते फार अर्जंट काम आहे, हम्म, ते लोक फार वंचित आहेत त्या ठिकाणी. त्या ठिकाणी उपकेंद्राचा विषय होता. हम्म, हम्म, आणि मग लगेच सातव साहेबांनी तो विषय जो आहे हम्म, आरोग्य उपकेंद्राचा, हम्म, तो प्लॅनिंग ऑफिसरला सांगून हम्म, तो लगेच मार्गी लावला. आणि सगळ्यात महत्वाचं आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट आहे, बरोबर. ज्या वेळेस कोविडची साथ आली होती, हम्म, त्यावेळेस सातव साहेबांना मी एक फोन केला होता हम्म, की त्यावेळेस बाहेर जायला आपल्याला सगळं बंदी होती, बरोबर. आपण घराच्या बाहेर निघू शकत नव्हतो, हो, आणि लॉकडाऊन. अनेक आपल्या हिंगोली जिल्ह्यातले बांधव हम्म, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अडकले होते लॉकडाऊन मुळे. लॉकडाऊन मध्ये. हम्म, आणि त्यावेळेस लॉकडाऊन मध्ये मग हे सगळ्यांचे फोन येत होते की हम्म, मला, आम्ही इथं अडकलेलो आहोत, आम्हाला हम्म, अन्नधान्य नाही आहे, बरोबर. जेवणाची व्यवस्था नाही, येण्या जाण्याची व्यवस्था नाही. हम्म, त्यावेळेस मी सातव साहेबांना मी फोन करून सांगितलं की साहेब अशी अशी परिस्थिती झालेली आहे. हम्म, त्यांनी त्या क्षणी मला सांगितलं हम्म,
तू हेल्पलाईन नंबर काढ आणि तुझा नंबर दे. बरोबर. या जिल्ह्यातल्या कोणत्याही व्यक्तीला कुठेही अडचण आली हम्म. तर तू तुझा नंबर देऊन टाक. तेव्हा सातव साहेब कुठे होते? त्यावेळेस सातव साहेब खासदार होते आणि हम्म. दिल्लीला होते. बरोबर. मग त्यावेळेस मी दिल्लीला असल्यामुळे मी काय केलं की मी हेल्पलाईन नंबर काढला आणि फेसबुकवर पोस्ट केलं. केली किंवा आपल्या हिंगोली जिल्ह्यातील कोणतेही बांधव कुठेही जर या लॉकडाऊन मध्ये अडकले असतील तर त्यांनी त्वरित या नंबरवर मला कळवावं. हम्म. तर आपल्या माध्यमातून मला एक सांगायचं हम्म. की एवढे फोन रात्रभर येत होते आणि मी त्यांचे ऍड्रेस घेऊन मी सातव साहेबांना रात्रभर SMS करत होतो की बरोबर. हा आपला बांधव गुजरातमध्ये अडकलेला आहे, हम्म. हा आपला बांधव या ठिकाणी तामिळनाडूमध्ये अडकलेला आहे. हम्म. हम्म. आणि दुसऱ्या दिवशी मला त्या बांधवांकडून मला रिप्लाय येत होता की आम्हाला अन्नधान्य मिळालेलं आहे, आम्ही खूप तुमचे म्हणजे आभारी आहोत. हम्म. सातव साहेबांचे आम्ही खूप आभारी आहोत. बरोबर. म्हणजे एवढ्या फास्ट नेटवर्क हम्म. देशामध्ये हम्म. आणि एका त्याच 3 तासामध्ये त्या माणसाला एकतर अन्नधान्य मिळवणे किंवा त्याच्या येण्या जाण्याची व्यवस्था करून देणे, बरोबर. त्याला पास उपलब्ध करून देणे. हम्म. तर हे म्हणजे मी विसरू शकत नाही. तुमच्या माध्यमातून या गोष्टीला उजाळा मिळाला. बरोबर. सातव साहेबांच्या कामालाही मला खूप म्हणजे चांगलं सातव वाटलं. साहेब दिल्लीत असायचे. हम्म. दिल्लीत असून ते काँग्रेसचा कनेक्ट कसा सांभाळायचे? हा, हे पण खूप महत्वाचा विषय आहे. हम्म. सातव साहेबांना कसं होतं की सातव साहेबांना आपल्या सहकाऱ्यांवर फार मोठा विश्वास विश्वास होता. होता. हा. हा. आणि त्यांची एक टीम होती. हम्म. त्यामध्ये सर्व ज्येष्ठ आणि युवक कार्यकर्ते हम्म. हम्म. या माध्यमातून ते सर्वांशी संपर्क साधायचे बरोबर. आणि त्यांच्याकडून आपल्या जिल्ह्यातले हम्म. अनेक विषय समजून घेत होते. हम्म. म्हणजे ज्यावेळेस आम्ही एखादा विषय सांगत होतो सरांना हम्म. की सर आपल्याकडे ऑक्सिजनची कमतरता इतर ही आहे किंवा इतर काही विषय असतील, हम्म. तर त्यांना अगोदरच ते विषय त्यांच्याकडे असायचे. अरे तू काळजी करू नका, हम्म. हम्म. आपण ते मंजूर केलेलं आहे, बरोबर. ते येणारच आहे. आणि खरंच ते येऊन जात होतं. म्हणजे त्यांचा संपर्क खूप दांडगा असायचा आणि तो फक्त काँग्रेसच्याच कार्यकर्त्याशी असायचा असं नाही. हम्म. हम्म. जे समाज सुधारक असतील, आपले पत्रकार बांधव असतील अच्छा. किंवा जे काही चांगले व्यक्तिमत्व आहेत आपल्या जिल्ह्यातले, हम्म. त्या सर्वांशी त्यांचा सातत्याने संपर्क असायचा आणि त्याच्याकडून ते समजून घेत होते हम्म. आणि आपल्या जिल्ह्यातले प्रश्न ते मार्गी लावत होते. बरोबर. तुम्ही सातव साहेबांचा आणि टारफे साहेबांचा उल्लेख केला. हम्म. टारफे साहेबांसोबत आपले संबंध कसे आहेत? टारफे साहेब मध्ये मी ज्यावेळेस आदिवासी युवक कल्याण संघटनेचा कार्यकर्ता म्हणून मी काम करत होतो, हम्म. त्यावेळेस ते राज्याध्यक्ष म्हणून या ठिकाणी पूर्ण राज्यामध्ये त्यांचं काम आहे. बरोबर. आणि टारफे साहेब एक फार अतिशय संयमी व्यक्तिमत्व आहे, हम्म. उच्च शिक्षित आहेत. हम्म. आणि तेवढं असूनही त्यांनी प्रत्येकाशी चांगल्या प्रकारे कनेक्ट होणं हम्म. आणि त्यांनाही चांगले व्यक्तिमत्व जर कोणी काम करत असेल तर ते स्वतःहून त्याच्याशी बोलतात, त्याला संपर्कात येतात. हम्म. आणि या माध्यमातून त्यांनी मला संधी दिली काम करण्याची, मला जिल्हाध्यक्ष म्हणून या हिंगोली जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी दिली. हम्म. या माध्यमातून मी त्यांच्याशी कनेक्ट झालो. बरोबर. हम्म. मग टारफे साहेबांना तुम्हाला राजकारणात आणलं, सातव साहेबांनी राजकारणात आणलं. हा. टारफे साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात गेले तेव्हा हो. तुमच्या मनात काही विचार आले नाही का आपण सातव साहेबांसोबत त्या पक्षात जावं म्हणून? टारफे साहेब हे माझे नेते आहेत. हम्म. त्यांनीच मला राजकारणामध्ये आणलेलं आहे. बरोबर. ज्यावेळेस ते म्हणजे उद्धव बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे या ठाकरे. पक्षामध्ये गेले, हम्म. कारण की त्यांनी आवड म्हणून किंवा असं म्हणून त्या पक्षात गेले नव्हते. हम्म. त्या दरम्यान त्यांच्यावर अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या राजकीय, बरोबर. आणि त्यांना कुठेतरी काम करण्याला पक्षांतर्गत अडचणी की कुठले? पक्षांतर्गतच अडचणी होत्या. हम्म. आणि त्यांना असं वाटलं की बाबा मी याच्यामध्ये जर काम करण्याला मला खूप अडचणी निर्माण होऊ शकतील, हम्म. हा विचार करून नंतर त्यांनी या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष निवडला. आणि तोही एक महाविकास आघाडीचाच पक्ष असल्यामुळे, घटक पक्ष असल्यामुळे मला त्याच्यातून आनंदच वाटला. काही असं वेगळं असं नाही वाटलं. म्हणजे लोक सत्तेसाठी इकडे तिकडे धावत होते, तुम्ही काँग्रेसमध्येच राहिले. काय Yes. फळ वगैरे मिळालं असं वाटतं का तुम्हाला काँग्रेसमध्ये? निश्चित. कारण की मला सातव साहेबांच्या माध्यमातून, टारफे साहेबांच्या माध्यमातून मी काँग्रेसमध्ये आलो. बरोबर. आणि त्या माध्यमातून मला वर्धा येथे प्रशिक्षणासाठी पण जाण्याची संधी मिळाली. हम्म. आणि या माध्यमातून राजीव गांधी पंचायत संघटनेचं मला राज्य उपाध्यक्षपद या ठिकाणी काँग्रेस माध्यमातून मिळालं. हम्म. आणि काँग्रेसमध्ये एक नेतृत्व संगम नावाची एक शिबिर असते, त्याच्यामध्ये माध्यमातून आपल्याला देश पातळीवर काम करण्याची संधी मिळते. हम्म. त्यामध्ये माझा त्या ठिकाणी त्या ठिकाणी मला संधी मिळाली. बरोबर. आणि मला देशामध्ये विविध भागामध्ये जाण्याची संधी मिळाली. हम्म. आणि या माध्यमातून माझा एक विचार आणखीन पक्का झाला हम्म. की काँग्रेस हा फार मोठा पक्ष आहे.
बरोबर. आज माझे मित्र काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत माझे मित्र आहेत. हम्म, हम्म, एवढा मोठा नेटवर्क, तो आसामचा माझा मित्र असू द्या किंवा मणिपूरमध्ये मित्र असू द्या हम्म, किंवा आता शिमलामध्ये माझे मित्र आहेत. बरोबर. त्यामुळे धर्म, भाषा, प्रांत, हम्म, लिंग हे सगळे जे आपले भारतीय संविधान जे सांगते हम्म, 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 की आपण कशा पद्धतीने या सर्व विषयांना घेऊन चाललो पाहिजे, बरोबर. ते मला काँग्रेसमध्ये गेल्यानंतर माझं एवढा नेटवर्क या माध्यमातून मला मिळालं हम्म, की जे की मला असं वाटतं मला कधीच मिळालं नसतं. हम्म. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगळे मित्र आणि एवढ्या मोठ्या नेतृत्वांसोबत मला राहण्याची संधी मिळाली. तर मी भाग्यवान समजतो की मला या पक्षामध्ये राहण्याची संधी मला मिळाली. एक प्रकर्षानं जाणवतं की तुम्ही म्हणताय की टारपे साहेबांना वाटलं की पक्षांतर्गत आपले वाद आहे. पक्षांतर्गत वाद असल्यावर पक्ष प्रवेश करणे हा एकमेवच पर्याय नाही. हम्म. आपण त्यांनी वरच्या पातळीवर असं काही सांगितलं होतं का वरच्यांना की बाबा पक्षांतर्गत माझा असा असा दबाव होतोय? नाही, त्यांनी वरिष्ठांशी सगळ्यांशी त्यांनी संपर्क केला होता. हम्म, पण त्याच्यामध्ये काही मार्ग निघला नाही. बरोबर. तर त्यामुळे त्यांना नाईलाज असतो, त्यांनी त्या ठिकाणी पक्षांतर केलेलं आहे. पक्षांतर करताना काय आहे की कधी पण एखादा नेता कुठल्याही पक्षात पक्षांतर करतो तेव्हा आपल्या मागे शक्ती घेऊन जातो. हो. सातव साहेबांची शक्ती म्हणजे सतीश पाचपुते होते. हम्म. मग सतीश पाचपुतेला त्यांनी संपर्क केला का आपण उभाटामध्ये जाऊ? तर त्यांनी माझ्याशी पण संपर्क केला होता. हम्म, पण मी ज्या पद्धतीने मला असं वाटत होतं हम्म, की काँग्रेसच्या या विचाराशी मी हम्म, खूप एकरूप झालेलो आहे, हम्म, हम्म, की ज्या माध्यमातून मला ज्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून नेतृत्व संगम असेल हम्म, हम्म, किंवा राजीव गांधी पंचायत राज संघटना असेल, हम्म, यामध्ये मला राज्य आणि देश पातळीवर मला जाण्याची संधी मिळाली होती त्या बरोबर. दरम्यान. हो, हो. तर मला खूप शिकण्याची संधी मला मिळाली. हम्म, आणि टारपे साहेब हे घटक पक्षासोबतच जात होते, त्यामुळे मी त्यांना हे सांगितलं की साहेब आपण तिथं आहात, त्यामुळे आपण एकच विचाराची माणसं आहोत. बरोबर. त्यामुळे असं काही आपल्यात दुरावा तर कुठल्या विचाराशी राहणार नाही. आपण विचाराशी बांधील आहोत. पण संपर्क केला होता का त्यांनी तुम्ही सुद्धा खूप एक संपर्क दिवसात? केला होता, कारण की आम्ही रोज सोबत होतो. हम्म, तर हम्म, त्यांनी संपर्क केलाच होता माझा. हम्म. तुम्ही पोत्र्याचा उल्लेख केला. पोत्रा सर्कल मध्ये तुमच्या नावाचा फार उल्लेख होतो. तर हम्म. पोत्रा सर्कलची अशी कुठली दोन कामं आहेत जी तुम्हाला लोकांसमोर सांगावीशी वाटतात आदरान? मला पोत्रा सर्कल माझं एक कुटुंबाप्रमाणे ते सर्कल आहे. हम्म, कारण की त्या सर्वांनी मला खूप प्रेम दिलेलं आहे. बरोबर. निवडणुका असो कोणत्याही विषयामध्ये आजही हम्म, हम्म, ते तेवढ्याच आपुलकीनं आणि आस्थेनं बोलतात. कारण की ज्यावेळेस आपण तिथून जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर हम्म, जे आपल्याला लक्षात येतं की आपल्याबद्दल काय चर्चा चालू आहे, बरोबर. तिथं कळतं आपल्याला. पण मला त्या ठिकाणी पोत्रा सर्कलमध्ये खूप आपुलकी आणि प्रेम मिळालेलं आहे. हम्म, मला एकच सांगायचं की पोत्रा सर्कलमध्ये ज्यावेळेस मी सदस्य म्हणून झालो, हम्म, तर त्यावेळेस सर्वप्रथम हम्म, मला साहेबाच्या माध्यमातूनच मी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हम्म, हम्म, मी त्या ठिकाणी स्मशानभूमी शेड हम्म, हे दिलं. मोठं गाव होतं, हम्म, हम्म, पण त्या ठिकाणी अंत्यविधीला सुद्धा सुविधा नव्हत्या. बरोबर. कारण की मी ज्यावेळेस निवडून येण्याच्या अगोदर एका अंत्यविधीला गेल्यानंतर पाऊस आला हम्म, आणि ते बघितलं आणि नंतर मी म्हणलं मी जर निवडून आलो, हम्म, बाकी कुठलं काम होईल न होईल, हम्म. पण मी इथे पहिल्यांदा स्मशानभूमी शेड या ठिकाणी दिली. म्हणजे निवडणुकीच्या पूर्वी तुम्ही हा अगोदरच मी विचार केला होता की मी हम्म, निवडून आल्यानंतर मला पहिलं काम करायचं असेल हम्म, कुठलंही, हम्म, कारण की ते दुःख मला फार ते त्रास झाला होता त्यावेळेस. बरोबर. आणि त्यामुळे माझ्यासाठी हे छोटं काम असेल पण माझ्यासाठी फार मोठं काम, बरोबर. हो, हो. की मला लगेच निधी पण मिळाला हम्म, साहेबाच्या माध्यमातून आणि मी त्यामध्ये काम केलं. हम्म, माझा एक एक चांगलं गोष्ट एकच वाटते मला, हम्म, की निवडून आल्यानंतर हम्म, मला जिल्हा ग्रामीण मार्ग हम्म, यामध्ये मी काही मध्ये गावं जोडण्याचा माझा एक विचार होता, हम्म, हम्म, की दोन्ही गावाला जायसाठी मला परत बाळापूर यावं लागत होतं, बरोबर. बाळापूरून परत बोथीला जावं लागत होतं, हो, हो. परत बोथीहून परत रिटर्न यायचं असेल कवड्याला, हम्म. तर परत बाळापूर जा, परत कवड्याला या, म्हणजे कनेक्शन म्हणजे यू टर्न मारावा लागतो. हम्म, 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 मग तो विचार करून आम्ही काय केलं की हम्म, मधले मार्ग आम्ही जिल्हा ग्रामीण मार्ग करण्याचा मार्ग घेतला आणि त्याला क्रमांक आणण्याचं काम हम्म, केलं. हम्म, हम्म. तर त्यामध्ये घुरक्याची वाडी ते टव्हा, हा. निमटोक ते निमटोक पासून माळधावंडा, हम्म, हम्म, माळधावंडापासून तर दांडेगाव, हम्म, माळधावंडा ते परत अप्पादेवाडी बोथीजवळ, हम्म, हम्म. तर याला क्रमांक मिळाले. बरोबर. त्यासोबतच तिथे जे
प्राथमिक आरोग्य केंद्र होतं पोत्रा, त्याला जवळपास त्यावेळेच्या पालकमंत्री मॅडम यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करून त्याला 50 लक्ष रुपये आपण निधी त्या दिला. PSC ला निधी उपलब्ध केला. त्याच त्याच पद्धतीने जे बोथी गाव आहे त्या ठिकाणी आपण जवळपास आरोग्य उपकेंद्र, बरोबर त्या ठिकाणी एक मोठं गाव असल्यामुळे त्या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र त्या ठिकाणी झालं. नव्याने प्रस्थापित केलं. नव्याने आज त्याचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. बरोबर दुसरा विषय, पोत्रा या गावामध्ये जे तिथे चांगलं देवस्थान आहे पवित्रेश्वर महादेव मंदिर. महादेव मंदिर, हो हो तर त्या ठिकाणी किचन शेड, अनेक भाविक लग्न वगैरे सोहळा तिथं मोठ्या प्रमाणात होतो. बरोबर तर त्या ठिकाणी आपण याच्यामधून पर्यटनामधून याच्यामधून आपण त्या ठिकाणी किचन शेड त्या ठिकाणी आणू शकलो. हो त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं त्या ठिकाणी पुतळा आहे. त्या ठिकाणी सुशोभीकरण, कोपरवाडी मधून काही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पुढचं जे गाव आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी अडचण निर्माण होती. तर तो मधला एक रस्ता तो शेतकऱ्यांसाठी पण कामी आला आणि सर्वांना हे नव्यानं हे काम आहे. पोत्रा सर्कल मध्ये पोत्रा सर नव्यानं म्हणजे हे नवीन प्रकारे आता आता काय झालं की आता कोणी आलं तरी तिथं त्या क्रमांकावर निधी आणू शकतो, बरोबर नाहीतर ते कधीच आणू शकला नाही, क्रमांक स्थापन झाला. क्रमांकच मिळत नव्हता. तर मला असं वाटतं की हे भविष्यामध्ये एक चांगल्या प्रकारे अनेक अंगणवाडी, अनेक गावांमध्ये अंगणवाडी आपण नव्यानं आणल्या. जसं जांब असेल, पावनमारी असेल, माळधावडा असेल, या ठिकाणी अंगणवाडी सुद्धा नव्हत्या. या नवीन अंगणवाडी आपण त्या ठिकाणी आणण्याचं काम या ठिकाणी केलं. जेव्हा आम्ही पोत्रा सर्कल मध्ये फिरतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की लोकवर्गणीतून टारपे आपलं पाचपुते साहेबांना लोकांनी लोकवर्गणीतून गाडी घेऊन दिली होती. काय सत्यता आहे त्याची? एकदम बरोबर आहे. मी ज्यावेळेस प्रचारासाठी मला जावं लागत होतं, तर मी हिंगोलीवरून बसने बाळापूरपर्यंत बसने जायचो. तिथं उतरल्यानंतर माझ्या सहकाऱ्यांची एक मोटरसायकल घ्यायची आणि आम्ही दोघं गावामध्ये प्रचाराला जातो. मग ते सर्व गोष्टी तेथील सर्व बांधवांनी बघितल्या की डॉक्टर साहेब येत आहेत, आपल्यासाठीच प्रत्येक गावात फिरतायत, सुखदुःखासाठी त्यांना तिथं कसं जाणार, इथं कसं जाणार. आणि मला काही न सांगता त्यांनी एक सोशल मुवमेंट केली व्हॉट्सअपवर, आणि त्यांनी व्हॉट्सअपवरच आवाहन केलं आणि सगळ्या बांधवांनी मोठ्या प्रमाणामध्ये पैसे वर्गणी जमा केली. आणि आज जी माझ्याकडे जी गाडी ती या सर्व बांधवांनी सर्व निधी जमा करून ती मला माझ्यासाठी मला दिली. त्यामुळे मला तर माझ्याकडे शब्द नाहीत की कल्पना नाही. आणि काय भावना होत्या समजा लोकांचं प्रेम एवढं मिळालं, लोकांनी लोकवर्गणीतून गाडी घेऊन दिली, पहिलं मी उदाहरण बघतोय. तर काय भावना होते तेव्हा लोकांनी असं सरप्राईज दिल्यावर? मला एक लक्षात आलं की त्यांना माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि त्यांना वाटते की हा हा जो मुलगा आहे आपल्यासाठी अनेक विषय मांडतोय, बरोबर, आणि अनेक गतीने काम केलं पाहिजे. आणि ती त्यांच्या मनामध्ये असणारं प्रेम जे आहे ना ते बघून मला एकच वाटते की त्यांच्यासाठी मी सगळ्यांसाठी मी किती काम अजून वाढेल माझ्याकडून तेवढं मला अजूनही काम करायचं. त्या सगळ्या बांधवांपर्यंत त्यांचं माझ्यासाठी जे प्रेम आहे, बरोबर, तिथपर्यंत मला काम या ठिकाणी करायचं. लोकांचं ते प्रेम आहे, लोकांना तुमच्यावर विश्वास आहे, विश्वासाचं ते फळ आहे. फळ आहे. तर पिंपळदरी सर्कल मध्ये तुमच्या नावाचा किंवा भुरके साहेबांच्या नावाचा उल्लेख झाला. पिंपळदरी मध्ये विजयाची खात्री आहे का तुम्हाला पिंपळदरी सर्कल मध्ये? भुरके साहेब ते माझी सहकारीच आहेत, त्यामुळे मी त्यांना काही असं ऑपोजिट माझे मानत नाही. पण बांगर साहेबांनी आव्हान दिले. हा, बांगर साहेबांनी हा उमेदवार पाडा समथिंग 71 लाख रुपये जिंका काहीतरी असं. बांगर साहेबांनी माझ्यासारख्या छोट्या, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि त्यांना त्यांच्या उमेदवारासाठी तर त्यांना ते बोलावंच लागणार. बरोबर, त्यांच्या उमेदवारासाठी त्यांनी तो विषय घेतलाय. पण निश्चितच बांगर साहेबांनाही माहिती आहे की डॉक्टर सतीश पाचपुते हा सामान्यांसाठी लढणारा कार्यकर्ता आहे आणि मला पुढे भविष्यामध्ये पण एखादा विषय घेऊन जर मी त्यांच्यापर्यंत गेलो तर ते मला नाही म्हणणार की या पद्धतीनं त्यांनी माझ्याही कामांना, त्यांना माझ्याही कामं त्यांना जवळून माहिती आहेत की हा सातत्याने लोकांचे विषय घेणारा हा मुलगा आहे. हा डॉक्टर म्हणजे सातत्याने लोकांचेच काम घेतो, त्यामुळे त्यांना माझ्या प्रती पण एक प्रेमच आहे. त्यामुळे ठीक आहे, मी विरोधी पक्षातला असेल, पण विरोधी पक्षातला असेल म्हणून
आमच्यामध्ये कुठलाही द्वेष भावना नाही, बरोबर. एक प्रेमाचीच भावना आहे. हम्म. आणि त्या माध्यमातून त्यांनी तो एक राजकीय विषय आहे त्यांच्यापर्यंत त्यांनी म्हणजे तो निवडणूक द्वेषाची नसते सुद्धा. येस निवडणूक येस द्वेषाची नसावी. येस बरोबर. काय आहे, पिंपळदरी सर्कलमध्ये तुम्ही जेव्हा फिरता, हा. काय समस्या आहेत लोकांच्या, काय वाटतं तुम्हाला, काय सांगतात लोक, हे आमच्या या समस्या आहेत, त्या सोडवल्या गेल्या नाहीत? पिंपळदरी सर्कल हम्म. मी ज्यावेळेस येडूत पासून बघतो, हम्म. येडूत, वसई, पूर, कंजारा, हम्म. जामगव्हाण, आमदरी, सोनवाडी, राजदरी, हम्म. हम्म. त्या पद्धतीने पिंपळदरी, हम्म. टिंबूरदरा, हम्म. आणि हाकीपांगरा, हम्म. गडाळा अशा प्रकारे गाव आहेत. हम्म. अतिशय दुर्गम भागामध्ये आहेत. हम्म. आणि दळणवळणाची जी व्यवस्था आहे ती बिलकुल बरोबर नाहीये. बरोबर. एक PSC आहे हो. पिंपळदरी या ठिकाणी, एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. हो. आणि आपण बघितलं असेल की गर्भिणी माता असेल किंवा अनेक ठिकाणी त्यांना डिलिव्हरी जाण्यासाठी जी व्यवस्था आहे, बरोबर. तर ते फारच अवघड अशा प्रकारे मला वाटते. हम्म. तर त्यामुळे शिक्षणाची व्यवस्था असेल, मुलींचं शिक्षण असेल, हम्म. शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत, बरोबर. युवक आता जे आपण बघतो स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत मुलं, हम्म. पोलीस भरतीची तयारी करतायत, हम्म. तर त्यांना म्हणा क्रीडांगण म्हणा किंवा इतर अनेक गोष्टींपासून ते वंचित असणारा तो भाग आहे. हम्म. तर त्यामुळे खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या बांधवांपर्यंत आपल्याला कोणते कोणते उपक्रम राबवता येतील, हम्म. हा माझा पहिल्यापासून प्रयत्न आहे. स्थलांतर पिंपळदरीच्या लोकांचा फार मोठा मुद्दा आहे. स्थलांतरासाठी काय एखादी तुमची प्लॅनिंग आहे का? स्थलांतर म्हणजे आज आपण बघितलं तर जवळपास पिंपळदरी सर्कल मधून हम्म. जवळपास 70% लोक स्थलांतरित झालेले आहेत कामासाठी. कामासाठी. ते ऊसतोड असेल, वीट भट्टीचे कामं असतील, कापूस वेचणीसाठी असेल, हम्म. हे अनेक बांधव मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालेले आहेत. का बरं, काय कारण असू शकतं? कारण एक तर सिंचनाचा अभाव आहे. हम्म. मोठ्या प्रमाणामध्ये कोरडवाहू, एका पट्ट्यामध्ये पूर्णच कोरडवाहू जमीन आहे. बरोबर. त्यांना सिंचन म्हणा, त्यांना शेती असूनही त्या शेतीपर्यंत त्यांना उत्पन्न काढू शकत नाहीत. हम्म. त्यामुळे मुलाबाळांचं शिक्षण आणि त्यांचं पोषण करण्यासाठी हम्म. नाईलाज असतो या सर्वांना गाव सोडून बाहेर जावं लागतं. हम्म. तर त्यामुळे हे स्थलांतर थांबवणं, हम्म. मग यासाठी आपल्याला रोजगार हमी योजना असेल बरोबर. किंवा इतर उपक्रम असतील, त्यांना गावामध्येच आपल्याला कशा पद्धतीनं त्यांना रोजगार किंवा व्यवसाय यांना वेगळ्या संध्या कशा आपल्याला उपलब्ध करून देता येईल आणि महिला कशा पद्धतीने आपल्याला सक्षम करता येतील, बचत गट असेल, बरोबर. त्यांना काही जर आपण उपक्रम दिले तर भविष्यामध्ये या महिलांना पण स्थलांतर करण्याची वेळ येणार नाही आणि त्यांच्या मुलांनाही आपल्या गावामध्ये चांगलं शिक्षण मिळू शकते. त्यामुळे स्थलांतर आपल्याला थांबवण्यासाठी आपल्याला जिल्हा परिषद, स्थानिक रोजगार हा, वाढवावा लागेल. किंवा जिल्हा नियोजन समिती या सगळ्या अनेक उपक्रमाच्या माध्यमातून त्या बांधवांपर्यंत आपल्याला वेगळे उपक्रम नेणं हे अत्यंत गरजेचं आहे. तसे तुमची उपाययोजना आहे? हा, ह्यासाठी मी पूर्ण विचार करतोय की यांना त्याच पद्धतीने त्यांना गावामध्ये रोजगार कसा मिळू शकेल, यासाठी मी पूर्णपणे विचार या ठिकाणी करत आहे. बरं, ह्या समस्या आहेत असं तुमचं म्हणणं आहे, तर याला जबाबदार कोण आहे असं तुम्हाला काय वाटतं? जबाबदार यामध्ये कसं असतं की मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासन जे आहे, प्रशासनाने स्थलांतर थांबवण्यासाठी आपण काय उपक्रम राबवले पाहिजे याकडे त्यांचं दुर्लक्ष मोठ्या प्रमाणात आहे. बरोबर. सिंचन असेल, या सगळ्या गोष्टी आपण कशा त्यांना प्रोव्हाइड करू शकतो आणि यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या दोघांनी संयुक्तपणे काम केलं करायला पाहिजे. पाहिजे. बरोबर. पण इथं आपण बघतो की लोकप्रतिनिधीला पण काही ठराविकच कामामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे. त्यांना काही स्थलांतर किती चाललंय याच्याबद्दल कोणालाही काही घेणं नाही. बरोबर. किती लोक स्थलांतरित होत चाललेले आहेत, त्यांचं जीवन कशा पद्धतीने कष्टदायक आहे यावर त्यांना कुठल्याही प्रकारचं त्यांना लक्ष नाही. त्यांच्या स्थलांतर लोकांचं लक्ष निवडणुकीच्या काळात येतं. निवडणुकीच्या काळामध्ये त्यांना आणण्यासाठीच फक्त मतदानाला आणण्यासाठी त्यांचं फक्त स्थलांतर थांबवण्याचं काम आहे. पण परमनंट त्यांना कशा पद्धतीने आपण उभं करू शकतो त्यांना सक्षमपणे पायावर, बरोबर, त्या सशक्त करण्याकडे यांचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. त्याला बदलण्याची प्रोसेस हे आपल्याला हाती घेणं भाग. त्यांची मानसिकता बदलणं, त्यांना सक्षमपणे उभं करणं, प्रशासनाची आणि लोकप्रतिनिधी पण यांनी जर पद्धतशीरपणे नियोजन केलं तर मला असं वाटतं की हे स्थलांतर जे आहे हे थांबू शकतं. नाही, तुमच्याकडे एक आदिवासी नेता म्हणून बघितलं जातं. आदिवासी नेता एवढीच ओळख पुरेशी आहे असं तुम्हाला वाटतं का? मी आदिवासी समाजात जन्म घेतला, त्यामुळे आणि मी माझा गाव वाड्यापर्यंत मी जातो. बरोबर. त्यामुळे काय होतं की हे प्रश्न माझ्याकडे वारंवार येत राहतात आणि आदिवासी समाज शिक्षणापासून वंचित आहे.
त्यामुळे त्यांना हा विषय कुठल्या डिपार्टमेंटकडे नेला पाहिजे, कुठे नाही गेला पाहिजे, हे त्यांना मोठ्या प्रमाणात अज्ञान असल्यामुळे तिथे जास्तीत जास्त प्रमाणात त्यांचं प्रबोधन करणं ही काळाची गरज आहे. बरोबर. त्यामुळे त्या समाजाला मुख्य प्रवाहात आणणं ही गरज आहे. पण मी या माध्यमातून त्यांना तर पुढे आणण्याचं कामच आहे, पण मी मुख्यतः शिव फुले शाहू आंबेडकर आणि बिरसा मुंडा यांच्या विचारांचा अनुयायी आहे. बरोबर. कारण की जोपर्यंत हे जे संविधान आहे, हम्म, हे संविधानिक मूल्य जोपर्यंत आपल्या बांधवांपर्यंत मिळणार नाही. हम्म, हम्म. आता कालचा प्रजासत्ताक दिन होता, बरोबर. तर प्रजेच्या हातामध्ये काय आज? काहीच. पहिल्या राजाच्या हातामध्ये होतं, आता नेत्यांच्या हातामध्ये राहिलं. हम्म, प्रजेच्या हातामध्ये काय आज? प्रजासत्ताक दिन म्हणून आहे, त्यांचा आवाज कोण ऐकणार आहे? त्यांचे विषय कोण ऐकून घेणार आहे आज? तर त्यासाठी मला सक्षमपणे या लोकांचा आवाज म्हणून हम्म, आणि यांनाही स्वतःचा आवाज निर्माण करण्यासाठी संविधानिक मूल्याच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान निर्माण केलं त्या मूल्यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी काम करायचं. तर लोकांनी सतीश पाचपुते हाच पर्याय का बरं निवडावा, काय वाटतं तुम्हाला? सतीश पाचपुते हा लोकांसाठी तळमळ करणारा कार्यकर्ता आहे. हम्म, आणि सतीश पाचपुते ना आजपर्यंत म्हणजे मी माझे म्हणजे एक गर्व म्हणून म्हणत नाही, हम्म, पण एक सतीश पाचपुतेनं आजपर्यंत लोकांचे सुखदुःख समजून घेऊन तिथं काम करणार आहे. हम्म, हम्म, हम्म. त्यामुळं माझा पहिल्यांदा 5 वर्षाचा कार्यकाळ जिल्हा परिषद मधला मी बरोबर. जिल्हा नियोजन समितीमध्ये सदस्य राहिलो. हम्म, त्याच पद्धतीने आताही मला आदरणीय खासदार हम्म, नागेश पाटील आष्टीकर हम्म. यांनी जिल्हा नियोजन व संनियंत्रण समिती दिशा समितीमध्ये आजही त्यांनी मला काम करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली. हम्म, हम्म, त्यामुळे विविध पातळींवर प्रशासनामध्ये विविध पातळींवर मी काम केलेलं आहे. हम्म. त्यामुळे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की या माध्यमातून जनतेचे विषय मी प्रशासनापर्यंत नेण्याचं काम मात्र मी करू शकतो. त्यांचा आवाज म्हणून मी या ठिकाणी जिल्हा पातळीवर प्रशासनापर्यंत मी त्यांचा संघर्ष करण्यासाठी मी तयार आहे. बरोबर. समजा लोकांनी तुम्हाला पसंती दिली हम्म. तर पिंपळदरी सर्कल कसा असेल असं तुम्हाला वाटतं? हा. लोकांनी पसंत दिल्यानंतर पिंपळदरी सर्कल हम्म, मला पहिल्यांदा तर त्यांना पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्ये तेथील जे नागरिक आहेत कामकाज. हम्म, त्यांना पहिल्यांदा ते दाखवायचे की तुमचं इथं काम होत असतं. बरोबर. हा. हम्म, आणि त्यांना या माध्यमातून खेळाडू असतील, हम्म, तिथले महिला असतील, हम्म, तर त्यांची ज्या योजना आहेत हम्म, तर त्यांच्यापर्यंत मला न्यायचंय. आणि प्रशासन प्रशासनाचा दुवा म्हणून, हम्म, सरकारचा दुवा म्हणून या ठिकाणी मला त्यांच्या मध्यस्थी म्हणून मला त्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत हे सगळ्या योजना शेतकरी बांधव असतील हम्म, हम्म. त्या सर्वांपर्यंत मला त्यांच्या हक्काच्या योजना मला त्यांच्यापर्यंत न्यायचं आहे. आणि एक चांगलं एक सक्षम अशा प्रकारचं सर्कल हम्म, की उद्या सतीश पाचपुते उद्या त्या सर्कलला नसला हम्म, तरी पण तो जो सर्कल आहे तिथले जे नागरिक आहेत हम्म. ते सक्षमपणे त्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवण्यापर्यंत मला त्यांना तयार करायचं. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की लोक त्या विभागापर्यंत आजही पोहोचत नाहीत, पोहोचत नाही. का बरं, काय कारण असू शकतं? कारण की एक तर अज्ञान आहे हम्म, त्यांना, आणि ठराविक काही मंडळी ते काम बघतात, पुढारी. त्यामुळे प्रत्येकाला तिथं पुढे जाण्याची संधीच मिळत नाही. हम्म, पण त्यांचा प्रतिनिधी म्हणून हम्म, हम्म, मी जर राहिलो हम्म, तर निश्चित मला वसईतल्या बांधवांनी आवाज द्यावा, मला पूरमधल्या बांधवांनी पण आवाज दिला, हम्म, कंजारामधल्या बांधवांनी पण आवाज दिला, हम्म. किंवा आमच्या आमदरीतल्या बांधवांनी पण म्हणलं की मला आज मला बीडीओ साहेबांसोबत आमच्या ह्या गावात हे विषय आहेत, बरोबर. तर ते विषय मी त्यांच्यापर्यंत नेऊन पाठपुरावा करून ते मला पूर्ण करण्याचं माझ्याकडे मी करू शकतो. तुम्ही तुमचा आम्ही समाज माध्यमावर पाहतो, तुम्ही गावखेड्याच्या लोकांशी कनेक्ट असता. हम्म. असा एखादा प्रसंग आहे का की तुम्ही एखाद्या कुटुंबाशी भेटला आणि फार भावनिक झाला त्याच्या समस्या ऐकून? अं, काल परवाच मी पिंपळदरीमध्ये सहज नागरिकांची भेट देत होतो. हम्म, तर तिथे एक कुटुंब आहे की ते कामानिमित्त बाहेर जावं लागलं आणि त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. हम्म, अपघात झाल्यानंतर ती जी महिला आहे हम्म, तिचं पूर्ण मागचं जे स्पायनल कॉर्ड आहे, जे वर्टिब्रस आहे तिथं मोठी इंजुरी झाली, म्हणजे मोठा त्यांना आघात झाला आणि ती झोपून होती. हम्म, तर त्यावेळेस मला एक लक्षात आलं की या स्थलांतरामध्ये मी एकच घर बघितलं मी असं, अशी किती घरामध्ये वेगळ्या पद्धतीनं या माणसांच्या घरामध्ये दुःख बरोबर. असेल हो. आणि त्यांना कुठं जावं, कोणा डॉक्टरांची कोणाकडे गेलं पाहिजे, कोणाकडून ट्रीटमेंट घेतली पाहिजे, हम्म, आणि कमी दरामध्ये कोण आम्हाला करून देते हे माहीत नसल्यामुळं हम्म, हे अनेक जण घरीच या ठिकाणी आहेत.
तर मला एक वाटतं की या माध्यमातून मी त्यांच्यासोबत कनेक्ट होऊन त्यांना जिथे जिथे त्यांना उपचार घेता येईल तिथपर्यंत नेण्याचं काम हे करू शकतो. आणि हे बघितल्यानंतर मला खूप म्हणजे वाटलं की मला काम करणं गरजेचं आहे, बरोबर. अजूनही करणं गरजेचं आहे. आपण जेव्हा कळमनुरीकडून हिंगोलीकडे येतो तेव्हा एक आदिवासी विभागाचं भलं मोठं कार्यालय आहे. हो. आणि अजूनही बंद अवस्थेत आहे, काय कारण आहे? ते अजूनही म्हणजे आज ते बांधून जवळपास त्याला 2 ते 3 वर्ष होत आहेत. हो, सरकारचा एवढा निधी खर्च झाला. सरकारचा मोठ्या प्रमाणात निधी खर्च होऊ नये, हम्म, आमची संघटनेच्या वतीनं आणि सर्वांच्या वतीनं पक्षाच्या वतीनेही आमची तीच मागणी आहे हम्म, की लवकरात लवकर त्या कार्यालयाचं उद्घाटन व्हावं. हम्म, आणि आम्ही तिथले प्रकल्प अधिकारी हम्म, यांच्याशी मागे चर्चा केली, हम्म, तर त्यांनी सांगितलं होतं की थोडं फर्निचरचं काम थोडं बाकी आहे. हम्म, तर त्यांच्याशी आम्ही चर्चा करून जर लवकरात लवकर ते काम नाही झालं हम्म. तर निश्चितच नागरिकांच्या वतीनं आदिवासी बांधवांच्या वतीनं त्या प्रकल्प कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी करण्याचा आमचा या ठिकाणी मानस आहे. हम्म, लवकरात लवकर प्रशासनानं ते काम करावं, हम्म. अन्यथा त्याचं उद्घाटन आम्हालाच करावं लागेल सगळ्यांच्या नागरिकांच्या वतीनं. बरोबर. हे पुढचं आमचं म्हणणं आहे. येणाऱ्या काळात काँग्रेसची स्थिती काय असेल जिल्ह्यात? काँग्रेसला सोडून बरेच लोक चालले, तर जिल्ह्यात काँग्रेसची स्थिती काय असेल, काय वाटतं तुम्हाला? काँग्रेसची स्थिती जिल्ह्यामध्ये खूप सक्षमपणे आहे. हम्म, काँग्रेस सोडून जाणारे नेते असतील, हम्म. पण काँग्रेससोबत कार्यकर्ते अजूनही जसेच आहेत. बरोबर. काँग्रेस हा एक विचार आहे हम्म, जो या ठिकाणी संविधानिक मूल्यांवर चालणारा विचार, हम्म, सर्व समाज बांधवांना घेऊन चालणारा विचार. हम्म, या ठिकाणी वंचित शोषित सर्व समाजाला या ठिकाणी पुढं नेण्याचं काम या ठिकाणी काँग्रेसनं आजपर्यंत केलेलं आहे. हम्म, हम्म, त्यामुळे काँग्रेसला मानणारा खूप मोठा वर्ग आज या जिल्ह्यामध्ये आहे. हम्म, त्यामुळे तुम्ही आजपर्यंत आताही बघा तुम्ही हम्म. की फक्त नेते इकडे तिकडे गेलेत, बरोबर. पण कार्यकर्ते त्यांच्यासोबत कोणीही गेलेलं नाही. नाहीये. हम्म, त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते आजही सक्षम आहेत. हम्म, आणि येत्या काळातल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुकामधून हम्म, तुम्हाला काँग्रेसची ताकद हम्म. या जिल्ह्यामध्ये सक्षमपणे दिसून येईल. मी असं बघितलं होतं की काँग्रेसमध्ये गटबाजी आहे. आता सध्या गटबाजी उरली आहे का? नाही नाही, आता काँग्रेसमध्ये गटबाजी उरलेली नाही. हम्म, आणि काँग्रेसमध्ये आता सर्व नेते मंडळी, सर्व कार्यकर्ते हम्म, आज एका विचारानं काँग्रेसचे विचार घेऊन चाललेत. आणि हम्म. अतिशय चांगल्या प्रकारे आज काँग्रेसला दिवस या जिल्ह्यामध्ये चांगले दिवस राहणार आहेत. आणि अनेक मोठे मोठे नेतेही काँग्रेसमध्ये येण्याच्या तयारीमध्ये आहेत. म्हणजे भविष्यात प्रवेश होऊ मोठ्या मोठ्या प्रमाणात होणार. ब- टारफे साहेबांचं काँग्रेस प्रवेश असं वातावरण फिरते, काय सत्यता आहे त्याच्यामध्ये? अं, टारफे साहेब काँग्रेसमध्ये येतील? टारफे साहेब काँग्रेसमध्ये येतील असं मला आज तरी सध्या तरी वाटत नाहीये. हम्म. कारण प्रयत्न की वगैरे काही चालू आहेत का तुमचे अं, पक्ष पातळीवर? पक्ष पातळीवरून त्यांना विचारण्यात आलेलं आहे काँग्रेस पक्ष, कारण की ते पहिले काँग्रेसचेच माजी आमदार आहेत. हम्म, त्यामुळे पक्ष पातळीवरून त्यांना विचारण्यात आलेलं आहे. हम्म, पण त्यांनी, मला नाही वाटत की अजून त्यांनी कुठल्याही प्रकारचा असा निर्णय घेतला असेल म्हणून, कारण की या बाबतीत मला अजून तेवढं माहिती नाही. जेव्हा डॉक्टर लोकांची कामं करतात तेव्हा डॉक्टरचं क्लिनिक कोण सांभाळतं? डॉक्टरचा बॅकबोन कोण? अं, मला तर माझ्या मागे एकदम सक्षमपणे जी उभी आहे हम्म, ती माझी पत्नी हम्म, डॉक्टर शारदा आहे. हम्म, हम्म, की ती एक महिला असूनही ती खूप कणखर आहे. हम्म, आणि ती स्वतः, मी ज्यावेळेस लग्न समारंभ असेल, माझ्या माझ्या पिंपळदरी सर्कलमध्ये मी अनेक गावांमध्ये भेट देतो, बरोबर. त्यावेळेस ती स्वतः दवाखाना, माझे क्लिनिक बघणे, हम्म, त्याचप्रमाणे अजूनही ती स्वतः माझ्या शेताकडे पण ती बघत आहे. अच्छा. त्यामुळे ती माझ्या पूर्णपणे, ती माझी बॅकबोन आहे. हम्म, हम्म, आणि माझ्या ज्या बहिणी आहेत, हम्म, आमचे भाऊजी, हम्म, हे सगळेच आमचा परिवार हम्म, हे पूर्णपणे माझ्या सोबत आहे. हम्म. माझी मावशी, ताई, सगळेजण असं. नमस्कार, हे होते डॉक्टर सतीश पाचपुते. यांनी आपल्या संघर्षाची, कष्टाची कहाणी आपल्या समोर मांडली आहे. भविष्यात त्यांना जिल्हा परिषदेसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. इब्लिस टीमचे खूपच मी आभारी आहे, कारण की त्यांनी या हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक नेतृत्वाला हम्म, ही संधी दिली, पुढे आणण्याचं काम या माध्यमातून आपण सर्वजण करतात. आणि आपल्या जिल्ह्यातले विषय पण आपण मोठ्या प्रमाणात मध्ये मागे शाळेचा विषय, जिल्हा परिषद पिंपळनेरचा शाळेचा हो, विषय, हो. किंवा अनेक विषयांमध्ये आपण जे प्रकाश या ठिकाणी टाकला, हम्म. त्याबद्दल आपल्या टीमची मी खरंच मनापासून धन्यवाद. संधी, आपण मला बोलवलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे.